नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट चॅनलवरती स्वागत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची वेळ आलेली आहे। शासनाने या संदर्भातील अधिकृत तारीख घोषित केलेली आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही 5 महत्त्वाची कागदपत्रे सादर करत नाही तोपर्यंत नमो शेतकरीचा हा 8वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आगामी हप्त्यासाठी 5 नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत। आता जर तुम्हाला या योजनेचा 7वा हप्ता किंवा पीएम किसानचा 17वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला वाटत असेल की पुढील रक्कम आपोआप खात्यामध्ये येईल, तर आता तसे होणार नाही। जर तुम्ही 5 कागदपत्रे वेळेत अपडेट केली नाही तर तुमचा नमो शेतकरीचा हप्ता कायमचा थांबू शकतो। प्रशासनाच्या वतीने या 8व्या हप्त्याची 2 वेगवेगळ्या याद्या किंवा लिस्ट तयार केल्या गेल्या आहेत। यातील पहिल्या यादीमध्ये असे शेतकरी आहेत जे सर्व निकषांमध्ये तंतोतंत बसतात, ज्यांना नवीन कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही। मात्र दुसऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून लाखो नावे आहेत। या शेतकऱ्यांनी जर ही 5 कागदपत्रे दिली नाही तर त्यांचे नाव नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांमधून कायमचे बाद केले जाणार आहे। म्हणूनच सरकारने येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ही सर्व कागदपत्रे गोळा करण्यास सांगितलेले आहे। मग हे 5 नवीन नियम नक्की काय आहे, कोणती कागदपत्रे कोणत्या शेतकऱ्यांनी जमा करायची आहेत, ही सर्व माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पहा, तुम्हाला वाटत असेल की पैसे आपोआप येतील, पण यावेळेस तसे घडणार नाही। नमो शेतकरीच्या निधीबाबत एक मोठा गैरप्रकार सरकारच्या लक्षात आला आहे। अनेक सदन शेतकरी ज्यांच्याकडे मोठी जमीन आहे, जे आलिशान गाड्यामध्ये वापरतात, ते देखील नमो शेतकरी आणि पीएम किसानचे लाभ घेत आहे। तसेच काही कुटुंबात असं दिसलं आहे की एकाच घरात 2 ते 3 सदस्य या योजनेचा लाभ घेत आहे, म्हणजे पती पत्नी मुलगा बाळ सगळं नातू पंतू सगळे यामधील या नियमाचा या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे मित्रांनो। पण शासनाला समजले की मुख्य शेतकरी, त्याची पत्नी आणि मुलगा असे सर्वजण लाभ घेतात। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या घरामध्ये पीएम किसानचा लाभ मिळतो तिथे पुरुष नमो शेतकरीचे पैसे घेतो, तर घरातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते, कोणी निराधार योजनेचा, तर कोणी घरकुल किंवा इतर सबसिडीचा लाभ घेत आहे। अशा प्रकारे एकाच घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी निधी जात आहे। यामुळे खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना शोधण्यासाठी सरकारने 5 नवीन नियम लावले आहेत। पात्रता सिद्ध करण्यासाठी 5 कागदपत्रांची अट घातलेली आहे। मग ती 5 कागदपत्रे कोणती आहेत जी तुम्हाला पुढच्या 8 दिवसामध्ये जमा करायची आहे। जर तुम्हाला 8वा हप्ता हवा असेल तर ही सर्व कागदपत्रे त्वरित जमा करा असे आदेश देण्यात आलेले आहे, कारण तारीख निश्चित झाली असून लवकरच निवडणुका आणि मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा हप्ता जारी करण्यास निर्णय घेतलेला आहे, पण त्यासाठी 5 नियमांपासून कागदपत्रे येणे अनिवार्य आहे। आता ही कागदपत्रे कुठून मिळवायची, लाभ कोणत्या बँकेत मिळणार हे सविस्तर सांगतो। सर्वात आधी आपण बँकेची नवीन यादी पाहूया। पूर्वी नमो शेतकरी किंवा पीएम किसानचे पैसे सर्वच बँकांमध्ये सुरळीत जमा व्हायचे। अनेक शेतकऱ्यांची खाती जिल्हा बँकांमध्ये, नागरी बँकांमध्ये किंवा खाजगी बँकांमध्ये होती, पण आता तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। सरकारने जवळपास 8 ते 10 बँकांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे या बँकेचे सर्व्हर सरकारच्या डीबीटी आणि PFMS प्रणालीला सपोर्ट करत नाही। त्यामुळे जुने खाते अजूनही तांत्रिक कारणांमुळे तुम्ही अपात्र ठरू शकता। विशेष ज्या सहकारी बँकाचे KYC अपडेट नाही किंवा आधार सीडिंगची सोय नाही तिथे पैसे येणार नाही। जर तुमची बँक यादीमध्ये असेल तर त्वरित बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडून ते आधारशी लिंक करा। यासाठी तुमच्याजवळ खूप वेळ शिल्लक आहे। जर बँक वेळेत बदलली नाही तर पोर्टलवर पेमेंट फेल असा मेसेज येईल आणि हप्ता तुमच्या हातातून जाईल। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आता मी जी 5 कागदपत्रांची यादी यासाठी तुम्हाला सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। प्रशासनाने यासाठी वेगळे केवळ 8 दिवसाचा अवधी दिला आहे। जे शेतकरी या काळामध्ये ऑनलाईन पोर्टलवर किंवा कृषी कार्यालयामध्ये कागदपत्रे देतील त्यांनाच खात्यामध्ये 2000 रुपये जमा होतील, अन्यथा पात्र असूनही कागदपत्राच्या अभावी तुमचे नाव यादीतून कापले जाऊ शकतात। सरकारने वारंवार नियम पाळण्याची सूचना दिलेल्या आहे। आता पहिला नियम नीट समजून घ्या। हा नियम महाराष्ट्रातील जवळपास सर्व शेतकऱ्यांशी संबंधित आहे। दुर्दैवाने या अटीमुळे अनेकांची अडचण झालेली आहे। सरकारने हे कागदपत्र काढण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून मोहीम राबवली होती, पण अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। आता मात्र हे कागदपत्रे काढणे अनिवार्य झालेले आहे। सरकारने पीएम किसान च्या वेळी ही याची पूर्वसूचना दिली होती, पण शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही। यामुळे आता 99% शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा राहणार आहे, कारण आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील दीड करोड शेतकरीपैकी फक्त 5 ते 10 लाख शेतकऱ्यांनीच याची पूर्तता केलेली आहे। मग बाकीचे काय हेच आपण या सविस्तर पाहणार आहोत।
पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड. मित्रांनो, गांभीर्याने ऐका. ज्यांनी हे कार्ड काढले नसेल त्यांनी 8वा हप्ता दिला जाणार नाही. हे कार्ड म्हणजे तुमचं डिजिटल शेतकरी ओळख आहे. जसे आपल्याकडे आधार कार्ड आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्यांचा एका युनिक ओळख क्रमांक असणार आहे. सरकारने ही सिस्टम यासाठी आणली आहे की एकाच जमिनीवर 2 ते 3 लोक चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत का ते तपासत आहेत. जर तुम्ही अर्ज केला नसेल तर युनिक नंबर मिळाला नसेल तर नमूद शेतकरीचे पैसे खात्यामध्ये येणार नाही. तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर जाऊन त्यासाठी त्वरित अर्ज करायचा आहे. या कार्डवर तुमच्या जमिनीचा गट नंबर, क्षेत्रफळ आणि पिकाची सर्व माहिती उपलब्ध आहे. हे पूर्णपणे तुमच्या 7/12 आणि 8A उताराशी लिंक असते. जर तुमच्या 7/12वर फेराफेर झाला असेल तर तो या कार्डवर आपोआप अपडेट होतो. हे नसेल तर भविष्यामध्ये फक्त नमूद शेतकरीच नाही तर पीक विमा, ट्रॅक्टर सबसिडी किंवा खताची सबसिडी देखील मिळणार नाही. त्यामुळे आजच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ही कागदपत्रे फार्मर आयडी तुम्ही काढणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. कारण की ती काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. तुमच्याजवळ उरलेला समय टाइम आहे तर लवकरात लवकर ते काढून घ्या. शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, इथे तुम्ही सध्या पूर्वी 5 एकराची मर्यादा होती, पण आता सरकारने उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केला आहे. यामागचे सरकारचे गणित असे आहे की अनेकांकडे जमीन कमी आहे पण त्याचे इतर मार्गाने उत्पन्न लाखो रुपयांमध्ये आहे. बागायती भागातील शेतकरी जी नगदी पिके घेतात त्यांचे उत्पन्न वाढले आणि जे शेतकरी खऱ्या अर्थाने सधन आहेत त्यांना या योजनेतून वगळण्याचे संकेत मिळत आहेत. सरकारला आता गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवायचा आहे. त्यामुळे तहसीलदारांकडून प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा. जर तुमचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून कापले जाऊ शकते. अनेकांना वाटते की आम्ही शेतकरी आहोत म्हणजेच आम्हाला पैसे मिळणारच, पण आता हे आयकर भरणारे आणि उच्च उत्पन्न गटातील शेतकऱ्यांवर सरकारची करडी नजर आहे मित्रांनो. तिसरे कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड. आता तुम्ही म्हणाल शेतीचा आणि रेशन कार्डचा काय संबंध, तर मित्रांनो याचा मोठा संबंध जोडला गेला आहे. रेशन कार्डची EKYC करणे आता सक्तीचे झालेले आहे. रेशन कार्डवर किती सदस्य आहेत आणि त्यातील किती जण या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासण्यासाठी डेटा लिंक केला गेला आहे. अनेक ठिकाणी एकाच घरातील वडील आणि मुलगा दोघेही वेगळे अर्ज करून पैसे घेत आहेत तर रेशन कार्ड मात्र एकच आहे. अशा विसंगती शोधण्यासाठी हे पाऊल उचललेले आहे. तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या गावातील रेशन कार्ड दुकानात जा, तिथे E-पास मशीनवर अंगठा लावून कुटुंबातील सर्व सदस्यांची KYC पूर्ण करून घ्या. जर रेशन कार्डवर नावाचा घोळ असेल किंवा आधार लिंक नसेल तर नमूद शेतकरीचा हप्ता होल्डर पडू शकतो. चौथे कागदपत्र आहे पॅन कार्ड. आयकर भरणाऱ्या किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केलेले आहे. जर तुमचे व्यवहार मोठे असतील आणि तुम्ही पॅन कार्डची पोर्टलची लिंक केले नसेल तुम्हाला संशयास्पद लाभार्थी मानले जाऊ शकते. हे कार्ड पोर्टलशी लिंक असणे आता तांत्रिकदृष्ट्या गरजेचे आहे. 5वे आणि शेवटचे कागदपत्र म्हणजे तुमच्या बँक खात्याचे अपडेटेड पासबुक. अनेक शेतकरी तक्रार करतात की मेसेज आला पण पैसे जमा झालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याचे नाव आणि 7/12वरील नाव याची स्पेलिंगची चूक असणे. जर 7/12वर एकच स्पेलिंग असेल आणि बँकेचे दुसरे तर PFMS प्रणालीवर तुमचे पेमेंट रिजेक्ट करते. तसेच तुमचे खाते DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी सक्रिय आहे हे बँकेत जाऊन नक्की तपासा. ज्या खात्यामध्ये आधी 7 हप्ते आले आहेत तेच खाते चालू ठेवा. वारंवार खाते बदलू नका. जर शेतकरी मित्रांनो ही होती ती 5 महत्वाची कागदपत्रे. नियम कठोर झालेले आहे हे खरे आहे, पण जर तुमची कागदपत्रे वेळेत असतील तर घाबरण्याची काहीच कारण नाही. तुमचा हप्ता तुम्हाला नक्की मिळणार. तुमच्यासाठी किती जणांनी फार्मर आयडी काढलेले आहे, जर काढले नसेल तर किंवा कुठे अडचण येत असेल तर कमेंटमध्ये हो किंवा नाही असे लिहा. ज्यांना अडचण येते त्याच्यासाठी आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो तर ही होती नमूद शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची महत्त्वाची बातमी. तर मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन व्हिडिओ.